आपण पाहताय महाधुरळा. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर महापालिकेचा महाधुरळा सुरू झालाय. नेते, कार्यकर्ते, समर्थक सगळेच आता प्रचारात उतरलेत. कारण 4 दिवसात निवडणूक असल्यामुळं प्रत्येकाला आता प्रत्येक मतदारांच्या पर्यंत पोहोचायचं आहे. अगदी मंत्र्यांच्यापासून आमदार, खासदार सगळेच या प्रचारात सहभागी झाले आहेत. आज आपण चर्चा करणार आहोत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी. कारण त्यांनी गेले काही दिवस कोल्हापूर महापालिकेत विशेष लक्ष घातलेलं आहे. खरं तर पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी, सोलापूर अशा अनेक महापालिकांची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. आणि ह्या सगळ्या जबाबदारीतून वेळ काढून कोल्हापूर महापालिकेत त्यांनी लक्ष घातलेलं आहे. कोल्हापूर महापालिकेत कोणत्याही परिस्थितीत महायुतीचा झेंडा फडकावा यासाठी ते नियोजनात सहभागी झाले आहेत. आज आपण त्यांच्याशी चर्चा करूया की नेमकं कोल्हापूर महापालिकेत कशा पद्धतीने निवडणूक होणार, नेमकं व्हिजन काय आहे आणि महायुतीची सत्ता आल्यानंतर नेमकं काय करणार. कोल्हापूर महापालिकेची निवडणूक आता लागली आहे. साधारणतः गेले 18 दिवस प्रचाराचे काही मुद्दे भाजप किंवा महायुतीच्या वतीने पुढे येत आहेत. कोणत्या मुद्द्यावर आता भर राहील की पुढच्या 5-7 दिवसात? पहिलं तर आमचा पहिला मुद्दा आहे की तुमच्याकडे 72ला महानगरपालिका झाली असेल, त्याच्या आधी नगरपालिका होती. त्या सगळ्या काळामध्ये वेगळ्या नावाने काँग्रेसचंच राज्य होतं. आमच्याकडे अजून एकदाही राज्य आलंच नाही. आता गेल्या वेळेला थोडक्या धोकल्यामुळे लोकांना वाईट वाटलं होतं की त्यांना 4 नगरसेवक दिले असेल तर महापौर झाला असता. मधल्या काळात कामही आम्ही खूप केलं. ह्या वेळेला येईल, पण पहिल्यांदा येईल तर तुमच्याकडे नेहमी होतं. तर तुम्ही एक ठळक 4 गोष्टी सांगू शकाल का? कोल्हापूर शहरात आम्ही काय केलं? हद्दवाढीचा विषय पेंडिंग, खंडपीठ आम्हीच मार्गी लावलं, एअरपोर्ट आम्हीच मार्गी लावलं, अंबाबाईजवळ आम्हीच मार्गी लावलं. मग तुम्हाला आता मतं कशासाठी हवेत? उलट आम्ही सरकार इथे नसतानाही या सगळ्या गोष्टी केल्या. आता सरकार आणल्यानंतर खूप गोष्टी आमच्या डोक्यामध्ये आहे. त्या असणाऱ्यामध्ये कोल्हापूरचे रस्ते हे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते करणं हा त्यातला मेजर विषय आहे. पंचगंगा प्रदूषणाचा दुसरा विषय आहे. 1400 कोटी रुपये आम्हाला महालक्ष्मी मंदिराच्या विकासासाठी मिळाले. त्याचं ॲक्विजिशन व्यापाऱ्यांना आणि नागरिकांना डिस्टर्ब न करता पूर्ण करून घेऊन काम सुरू करणं आमचा तिसरा मुद्दा आहे. अंबाबाई मंदिराच्या विकासाच्या निमित्ताने प्रचंड टुरिझम वाढेल. त्या टुरिझमला लक्षात घेऊन काही पायाभूत सुविधा निर्माण करणं, म्हणजे पार्किंग आहे, हॉटेल्स आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थेट पाईपलाईन जी गळकी निघाली तिचं एकदा काय करायचं असा विचार करून, म्हणजे पुण्यामध्ये जसं अजित पवारांनी पूल बांधायचे आणि मग 2-3 वर्षानंतर ते चुकीचे झाले म्हणून तोडायचे. मग पुन्हा आम्ही नवीन करायचे. आता विद्यापीठ चौकातला पाडला, नवीन केला, तो आता त्याचं उद्घाटन होईल. तसं इथे थेट पाईपलाईनसाठी 400 कोटी खर्च केले, ती गळकी निघाली. आता आम्हाला ह्या गळक्याला मध्ये मध्ये पॅच लावता येणार आहे. आता विरोधक म्हणे त्याला भोगं पाडतात, तर हे म्हणजे फारच झालं. तर तुम्ही काय धोका काढता का? विरोधक भोगं पाडतात. आणि म्हणून मग 5 वर्ष काही सत्ता नसताना आम्ही खूप गोष्टी केल्या. आता 5 वर्ष सत्ता दिल्या. त्याच्यामध्ये रस्ते विकास म्हणजे विकास नाही, तर माणसाचा विकास म्हणजे विकास हे लक्षात घेऊन इथल्या अंगणवाड्या नीट करून घेणं, इथल्या प्राथमिक शाळा नीट करून घेणं, महिलांना प्रशिक्षण आणि महिलांच्या वस्तूंच्या विक्रीसाठी मॉल उभे करणं, इकडे ज्येष्ठ नागरिक, अबाव 75 लोक, अनाथ लोक, एकल महिला हा एक मोठा विषय आहे. आमच्या एका मतदारसंघामध्ये 750 एकल महिला निघाल्या की ज्या एकटीने संसार खेचत असतात. कोल्हापूरची निवडणूक गेल्या 8 दिवसात थेट पाईपलाईनच्या भोवतीच फिरायला लागले. तुम्ही थेट आरोप पण केला की तिचे पैसे कुठे गेले, काय झालं. तर ह्या पुढचा टप्पा काय असेल? हे माझं असं म्हणणं आहे की आज जाहीरनाम्यामध्ये काय आम्ही थेट पाईपलाईनवर बोललो नाही आहोत. आमच्या वचननाम्यामध्ये पुढची वचनं आम्ही देतो. आता ही वचनं मगाशी म्हटल्याप्रमाणे महालक्ष्मी मंदिराचा आराखडा पूर्ण करून घेण्यापासून ते बास्केट ब्रिज पूर्ण करण्यापासून शहरामध्ये आणखीन काही फ्लायओव्हर तयार केले पाहिजे. कारण ज्यांचं काम थेट आहे
त्यांना मध्ये काही काम नसताना आपण उगाच एकाच रोडवरून सगळ्यांना घेऊन जातो. फ्लायओव्हरचा फायदा काय होतो की माझं डायरेक्ट अयोध्या हॉटेलमध्ये मिटिंग आहे, मी घराकडून निघालो तर एक फ्लायओव्हर पूर्ण करून मी आलो पाहिजे, पुन्हा दुसरा फ्लायओव्हर चढलो पाहिजे, तर मग सगळं ट्रॅफिक ते एका रोडने जातं. का आता ह्याच्यापेक्षा रस्ता रुंदीकरण आपण करू शकत नाही. फ्लायओव्हर हेच त्याचं उत्तर आहे. काही प्रमाणात भुयारी मार्गांवर जायला लागेल, जे आता पुण्यामध्ये पहिला भुयारी मार्ग देवेंजीने घोषित केला, जो शनिवारवाडा ते स्वारगेट आहे. म्हणजे शनिवारवाड्याहून स्वारगेटला जाणारे मध्ये मध्ये इकडे काही कामच नाही, घुसा आणि तिकडे बाहेर पडा. जसं मुंबईमध्ये कोस्टल झाला. हा, कोल्हापूरची ओळख अजूनही खेडे म्हणून आहे. जोपर्यंत त्याची ही ओळख बदलणार नाही, तर ती बदलण्यासाठी माहिती काय करेल? हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आता हद्दवाढीचा निर्णय करावाच लागेल. आता हद्दवाढीला विरोध करणाऱ्या ग्रामीण भागातल्या लोकांचं काय म्हणणं आहे की आम्हाला शहर हवंच आहे, महानगरपालिका हवीच आहे, पण तुम्ही आमचा विकास कसा करणार सांगा, तुम्ही आमच्या जागा पळवून नेणार नाहीत तर सांगा. हा समझोत्याने करण्याचा विषय आहे. मधल्या काळामध्ये मी पालकमंत्री असताना प्राधिकरणाचा प्रस्ताव काढला, सरकार गेलं, तर प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांचे पगार सरकार देईना. प्राधिकरण आहे त्याचं चांगलं उत्तर होतं. जसं मुंबई शहरात थोडं वसई विरार जोडलं, वसई विरारला MMRD मध्ये टाकलं. MMRDचं बजेट सुद्धा 40,000 कोटी झाल्यामुळे MMRDची जबाबदारी झाली की वसई विरार रोडला रस्ते करणं, थेट भाईंदरला रस्ते करणं. तसं त्या प्राधिकरणाला देवेंजींनी खूप अधिकार दिले होते, पण त्या काय करतात, आता हद्दवाढ झाल्याशिवाय ह्या शहराचा विकास होणार नाही. हद्दवाढ होताना समाविष्ट गावांना आपल्याला आश्वस्त करावं लागेल. पुण्याचा प्रचंड विकास झाला, जे पुण्यात ते कोल्हापुरात अशी संकल्पना राबवता येईल का? हा, बऱ्याच आता मेट्रो पुण्यात आहे म्हणजे ती कोल्हापुरात आणता येणार नाही, परंतु पुण्यामध्ये नदीकाठ सुशोभीकरण नावाचा विषय आला, जो मूळ साबरमती नदीला यशस्वी झाला. पुण्याला पुन्हा एकदा पर्यावरणवाद्यांचा विरोध त्याच्यामध्ये थोडं रेंगाळले. हे आपल्याला आपल्या पंचगंगा नदीच्या बाबतीमध्ये करता येईल, रंकाळ्याच्या बाबतीत करता येईल. कारण शेवटी टुरिझम वाढल्याशिवाय कोल्हापूर श्रीमंत होणार नाही. इंडस्ट्री ती काय IT इंडस्ट्रीमध्ये येते आहे. जे पुण्यात त्यातलं पुण्यामध्ये आपण सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते टप्प्याटप्प्याने 1400 नाही काहीतरी गल्लत होईल, पण मोठ्या प्रमाणात करायला लागलो. टप्प्याटप्प्याने कोल्हापूरचे करायला लागले. त्यामुळे जे पुण्यात ते कोल्हापुरात मधल्या काही गोष्टी, पुण्यात IT आहे, कोल्हापुरात IT असं करते. पुण्यामध्ये इलेक्ट्रिक बसेस आहेत, कोल्हापुरात इलेक्ट्रिक बसेस.